वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण शिकणार आहोत टेन्सेस. टेन्सेस मीन्स टाइम्स ऑफ ॲक्शन, म्हणजे ॲक्शन आपण कधी केली आहे याचा टाइम सांगण्यासाठी आपण टेन्सेसचा यूज करतो. तर टेन्सेसचे थ्री मेन टाईप्स आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. असे तीन प्रकार आहेत. प्रत्येक टेन्समध्ये प्रत्येकी चार प्रकार आहेत: सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे प्रेझेंटचे चार, पास्टचे सेम चार: सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. देन फ्युचरचे पण सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे चार प्रकार प्रत्येकी तीन मध्ये आहेत. आपण एक एक करून पाहणार आहोत. आता प्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स बघूया आपण. सिंपल प्रेझेंटचे चार प्रकार आहेत: सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर आपण पहिल्यांदा पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्बचा पहिले रूप. वर्बचे पहिले, तिसरे, चौथे, पाचवे असे 5 प्रकारचे वर्ब्सचे रूप असतात. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूया. तर स्ट्रक्चर्स काय आहे: सब्जेक्ट, वर्बचे पहिले रूप यस किंवा एस प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट्स. तर आपण हे हॅबिट्स किंवा डेली रुटीन्स, युनिव्हर्सल ट्रूथसाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल, मी रोज क्रिकेट खेळते. हे प्रेझेंट आहे, प्रेझेंट चालू आहे, म्हणजे प्रेझेंट म्हणजे चालू, आज. नेक्स्ट एक्झाम्पल, शी रीड्स अ बुक, म्हणजे ती पुस्तक वाचत आहे. ही गोज टू स्कूल, तो शाळेत चालला आहे. ओके, म्हणजे प्रेझेंट चालू आहे, सिंपल प्रेझेंट चालू आहे. तर ही शीट साठी आपण वर्ब्सला यस प्रत्यय लावतो, यस किंवा इएस प्रत्यय लावतो. बाकी सब्जेक्ट साठी नाही लावते. त्यानंतर दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअसचा स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस इज एम आर, हे वर्बचे पहिले रूप, आयएनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट इज एम आर. हे फक्त आपण ही शी इट साठी इज वापरतो, आय साठी एम वापरतो आणि दे साठी आर वापरतो. हे लक्षात घ्या, इज एम आर. तर ऍक्शन हॅपनिंग नाव, जे ऍक्शन सध्या चालू आहे त्या ऍक्शन साठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय एम प्लेइंग क्रिकेट एव्हरी डे. बघा, आय एम इज एम आर वापरलेला आहे, आय नंतर एम. वर्बच्या पहिल्या रूपला आयएनजी प्रत्यय, देन क्रिकेट एव्हरी डे. शी इज रीडिंग अ बुक, शी इज रीडिंग अ बुक म्हणजे ती पुस्तक वाचत आहे. कंटिन्युअस आहे, ते वाचत आहे, आणखीन वाचते ती, म्हणजे शी इज रीडिंग अ बुक. दे आर लिसनिंग केअरफुली, ते काळजीपूर्वक ऐकत आहेत, म्हणजे असून चालू टेन्स आहे हा. दे आर लिसनिंग केअरफुली. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू असणारा आणि सिंपल प्रेझेंट म्हणजे सध्या चालू आहे. ओके, देन तिसरा टाइप्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस वर्बचे थर्ड रूप, तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट. म्हणजे ऍक्शन फिनिश झालीये, पण रिझल्ट मॅटर्स करतं. बघा एक्झाम्पल मध्ये, आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क. मी माझा होमवर्क कंप्लीट केलेला आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कंप्लीट केलेला आहे ना, प्रेझेंट तर आहे पण कंप्लीट केलेला आहे. शी हॅज गोन टू पुणे, ती पुण्याला गेली आहे. वी हॅव इटन फूड. फोर्थ नंबर, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण झालेला नाहीये, तो चालू आहे. चालू कंटिन्युअस म्हणजे चालू आहे. तर त्याचं स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन, आयएनजी पडते आणि ऑब्जेक्ट. ऍक्शन स्टार्टेड इन पास्ट बट स्टील गोइंग नाव. म्हणजे ऍक्शन आपली पास्ट मध्ये चालू झाली आहे, फक्त ते अजून चालू आहे, कंटिन्युअसली चालू आहे. एक्झामने तुम्हाला लगेच लक्षात येईल. एक्झाम्पल बघा, दे हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2020. म्हणजे 2020 पासून ते इथेच राहत आहेत. म्हणजे ते पास्ट मध्ये आलेले आहेत राहायला, पण ते अजून कंटिन्युअसली तिथेच राहतात. स्टील ते तिथेच राहतात. म्हणजे पास्ट मध्ये एखादी ऍक्शन चालू झाली आहे, पण ते अजून चालू आहे, तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी हॅज बीन टीचिंग सिन्स 9 AM. म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून ती शिकवत आहे. म्हणजे पास्ट मध्ये चालू झालेली आहे ती शिकवायला, पण ते अजून स्टील शिकवत आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. थर्ड एक्झाम्पल, दे हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours. ते 2 hours पासून खेळत आलेले आहेत. ओके, हा झाला प्रेझेंट टेन्सचे एक्झाम्पल्स. आफ्टर आपण पास्ट टेन्स पाहूया. पास्ट टेन्सचे सेम प्रेझेंट टेन्स सारखेच 4 टाइप्स आहेत. सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एक पाहूया. सिंपल पास्ट टेन्स बघूया. त्याचं स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस वर्बचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. ऍक्शन कम्प्लिटेड इन पास्ट. म्हणजे पास्टमध्ये आपली ऍक्शन पूर्ण कंप्लीट झालेली आहे, तेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आय वेंट टू मार्केट yesterday. आय वेंट टू मार्केट yesterday. वेंट इज हे गोचे दुसरे रूप आहे. गोचे दुसरे रूप आहे. आय वेंट टू मार्केट एव्हरीडे. म्हणजे मी yesterday मी काल मार्केटमध्ये गेली होते. म्हणजे पास्ट मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, शी रोट अ लेटर. तिने लेटर लिहिलेले होते. राईटचे दुसरे रूप रोट. दे प्लेड क्रिकेट. ते क्रिकेट खेळले होते. ओके, पास्ट कंटिन्युअस म्हणजे काय? म्हणजे पास्ट मध्ये एखादी ऍक्शन कंटिन्युअस सांगायची असेल, आपल्याला कंटिन्युअस चालू असलेली सांगायची असेल, तर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस ऑज वेअर प्लस वर्बचे पहिले रूप आयएनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट. तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर सिंपल पास्टचं आणि सिंपल प्रेझेंटचं सेम आहे, फक्त वर्बचे पहिले रूप सिंपल प्रेझेंट मध्ये आणि सिंपल पास्ट म्हणजे वर्बचे दुसरे रूप आहे. पास्ट कंटिन्युअस मध्ये पण सेम तसंच आहे. MR यूज करायचा तिथे. ऑज वेअर आपण पास्ट मध्ये यूज करणार आणि वर्बच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावणार. तर बघा एक्झाम्पल बघा, आय वॉज वॉचिंग टीव्ही ॲट 8 AM. आय वॉज वॉचिंग टीव्ही ॲट 8 AM. म्हणजे मी 8 वाजल्यापासून टीव्ही बघत होते. ओके, मी 8 वाजल्यापासून टीव्ही बघत होते. कंटिन्युअसली ना, बघत होते. दे आर प्लेइंग फुटबॉल. ते फुटबॉल खेळत होते. शी वॉज कुकिंग फूड. ती कुकिंग करत होती. पास्ट मध्ये, पण ते प्रेझेंट चालू आहे ना, करत होती ना, आणखीन करतच होती, म्हणजे ते कंटिन्युअस चालू आहे, तेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस यूज करणार. आफ्टर द थर्ड, पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे पूर्ण झालेला आहे, ऍक्शन पूर्ण झालेली आहे, तिथे आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरणार. बघा स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. ऍक्शन यूज कधी करणार? कम्प्लिटेड बिफोर अनदर ऍक्शन इन पास्ट. म्हणजे पूर्ण ऍक्शन कम्प्लीट झाली. बघा, आय हॅड फिनिश माय होमवर्क बिफोर माय मॉम केम.
म्हणजे माझी आई येण्याआधी मी माझा होमवर्क पूर्ण केलेला होता. हो ना, म्हणजे पूर्ण झालेला आहे, परफेक्ट झालेले आहे. आफ्टर दॅट शी हॅड इटन फूड शी हॅड इटन फूड बिफोर गोइंग टू स्कूल. स्कूलला जाण्याआधी तिने जेवण पूर्ण केले होते. ओके, दे हॅड लेफ्ट व्हेन वी रीच देअर. आम्ही पोहोचण्याआधी ते तिथून गेले होते. पूर्ण झालेले, गेले होते. तिथे आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करणार आहे. चौथं, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट मध्ये ऍक्शन एखादी कंटिन्युअस चालू आहे. एखादी ऍक्शन होण्याआधीच एखादी ऍक्शन पहिली चालू आहे, तेव्हा आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. तर स्ट्रक्चर बघा, एस प्लस हॅड हॅव प्लस आयएनजी प्रत्यय ऑब्जेक्ट. तर एक्झाम्पल बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आय हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours बिफोर द पॉवर वेंट आउट. म्हणजे लाईट जाण्याआधी मी माझा अभ्यास पूर्ण केलेला होता. परफेक्ट तर आहे, अभ्यास तर पूर्ण केलेला आहे, पण लाईट जायच्या आधी, म्हणजे कंटिन्युअस करत आहे. सेकंड एक्झाम्पल, शी हॅड बीन कुकिंग सिन्स मॉर्निंग. शी हॅड बीन कुकिंग म्हणजे ती मॉर्निंग शी हॅड बीन कुकिंग सिन्स मॉर्निंग पासून ते कुकिंग करत आहे. दे हॅड बीन प्लेइंग व्हेन इट स्टार्टेड रेनिंग. पाऊस पडायच्या आधीपासून ते खेळत आहेत. पाऊस पडायच्या आधीपासून ते खेळत आहेत. कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस खेळतात अजून, म्हणून परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. नेक्स्ट आपण फ्युचर टेन्स बघूया. तर फ्युचर टेन्सचे पण 4 प्रकार आहेत. सेम पास्ट अँड प्रेझेंट टेन्स सारखे 4 प्रकार आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर पहिला बघूया सिंपल फ्युचर टेन्स. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस विल, शॉल विल प्लस वर्बचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट. ऍक्शन आपण कधी फ्युचर मध्ये एखादी गोष्ट सांगायची असेल, आपल्याला करायचे असेल, तेव्हा आपण फ्युचर टेन्स यूज करतो. बघा एक्झाम्पल, आय विल गो टू स्कूल टुमारो. म्हणजे मी उद्या स्कूलमध्ये जाणार आहे. जाणार आहे आणखीन, म्हणून फ्युचर टेन्स यूज करायचं तिथे. शी विल राईट अ लेटर. विल आपण यूज करतो. विल आपण ऑल सब्जेक्ट साठी यूज करू शकतो. तर शी विल राईट अ लेटर. ती लेटर लिहित असेल. दे विल प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळत असतील. ओके. देन फ्युचर कंटिन्युअस म्हणजे फ्युचर मध्ये एखादी ऍक्शन आपण कंटिन्युअसली सांगणार असेल, म्हणजे करत असेल कंटिन्युअस, तर तेव्हा आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज करतो. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस विल बी, शॉल बी, वर्बला पहिल्या रूपला आयएनजी प्रत्यय नाही ऑब्जेक्ट. ऍक्शन विल बी इन प्रोग्रेस ॲट स्पेसिफिक टाइम इन अ फ्युचर. म्हणजे ऍक्शन एखादी प्रोग्रेस मध्ये असणारा, फ्युचर मध्ये एखादी ऍक्शन आपण कंटिन्युअसली सांगायसाठी, चालू असलेली सांगायसाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज करतो. एक्झाम्पल बघा, म्हणजे तुमच्यात लवकर लक्षात येईल. आय विल बी स्टडिंग ॲट 8 PM टुमारो. मी उद्या स्टडी 8 वाजल्यापासून करत असेल, चालू असेल, करत असेल, कंटिन्युअस असेल ना, त्यामुळे आपण फ्युचर कंटिन्युअस यूज केलाय. आणि त्याचं स्ट्रक्चर बघा, विल बी, शॉल बी यूज केलंय, आय नंतर विल बी यूज केलंय, आणि वर्बच्या पहिल्या रूपला आयएनजी प्रत्यय. स्टडी हा वर्बचं पहिलं रूप आहे, त्याला आयएनजी प्रत्यय लावलाय. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी विल बी कुकिंग डिनर ॲट दिस टाइम. शी विल बी कुकिंग डिनर ॲट दिस टाइम. ती डिनर उद्या करत असेल, ह्या टायमिंगला डिनर करत असेल. हो ना, कुक करत असेल, कुकिंग आहे ना, म्हणजे रात्रीचं जेवण ते कुक करत असेल असं त्यांना सांगायचं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, दे विल बी प्लेइंग क्रिकेट ऑन संडे. दे विल बी
दे विल बी प्लेइंग क्रिकेट ऑन संडे. म्हणजे संडेला ते क्रिकेट खेळत असतील. संडेला ते क्रिकेट खेळत असतील. ओके. नोट सेमच आहे. विल आपण सगळ्या सब्जेक्टसाठी यूज करतो म्हणून. नेक्स्ट थर्ड टाईप बघूया आपण. फ्युचर परफेक्ट टेन्स स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस विल हॅव किंवा शॉल हॅव प्लस वर्बचे थर्ड रूप आणि ऑब्जेक्ट. आता इथे बघा आपण कधी यूज करू शकतो. एखादी ऍक्शन कम्प्लीट झाली आहे फ्युचर मध्ये, तेव्हा आपण हे सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्स सांगू शकतो. एक्झाम्पल देऊन तुम्हाला लगेच समजेल. एक्झाम्पल बघा. आय विल हॅव फिनिश माय वर्क बाय 5 PM. म्हणजे 5 वाजता मी माझं वर्क पूर्ण केलेलं असेल. फ्युचर मध्ये. शी विल हॅव रीच होम बाय टुमॉरो. शी विल हॅव रीच होम. ती उद्या घरी पोहोचलेली असेल. नेक्स्ट वी विल हॅव सबमिटेड द फॉर्म बाय 17. तर 17 ला त्यांनी फॉर्म सबमिशन केलेले असेल. फ्युचर. नेक्स्ट फोर्थ नंबर. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस विल हॅव, शॉल हॅव बीन, ing प्रत्यय. फोर्थच्या पहिल्या रूपला ing प्रत्यय. सेम फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं पण आहे बघा. ing प्रत्यय. फक्त हॅव हॅजच्या जागेवर विल शॉल वापरायचं. बीन ing प्रत्यय. सेम पास्ट साठी पण तसंच आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स साठी ing प्रत्यय, शॉल बीन, हॅव बीन. ओके. सेम आहे. तुम्हाला लास्टला मी एक टेबल दाखवते, त्यात तर तुम्हाला लगेच समजून येईल. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठी बघा. शॉल हॅव बीन, ing प्रत्यय, ऑब्जेक्ट. आता बघा. यूज टू शो an action that will be in progress for a certain duration of the specific time in a future. एखादी गोष्ट होण्याच्या आधी एखादी ऍक्शन कंप्लीट झालेली कंटिन्युअस चालू असेल तर आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरणार आहे. बघा. एक्झाम्पल. आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours बाय 8 PM. 8 वाजल्यापासून मी स्टडी करत 3 तास मी स्टडी करत होते. करत असेल. शी विल हॅव बीन कुकिंग सिन्स 6 PM. 6 वाजल्यापासून ती कुकिंग करत असेल. दे विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2 hours ऑन संडे. संडेला 2 तासांपासून ते क्रिकेट खेळत असतील. 2 तासांपूर्वीपासून ते क्रिकेट खेळत असतील. म्हणजे 2 तासापूर्वी त्यांनी चालू केलेलं अजून कंटिन्युअसली चालू करत होते. असतील. त्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. ओके. आता बघा. तुम्हाला अशा आपले 3 प्रकारचे सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे. सिंपल टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे प्रत्येकी 4 टाइप्स आहेत. सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तसेच पास्टचे पण आहेत, तसेच फ्युचरचे पण आहेत. सेम. आणि स्ट्रक्चर सेम आहेत. फक्त थोडंसं चेंजेस आहेत बघा. सब्जेक्ट ऑब्जेक्ट तर सेम आहे. फक्त बीच मधलं जे आहे वर्बचे प्रकार ते चेंजेस आहेत. सेम आहेत. सिंपल प्रेझेंटला, सिंपल पास्टला आणि सिंपल फ्युचरला सेम आहे. फक्त वर्बचे पहिले रूप, दुसरे रूप, तिसरे रूप असं यूज करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या टेबलमध्ये. हे बघा. टेबल बघा. आता सिंपल प्रेझेंटमध्ये पहिले रूप आणि यस प्रत्यय लावायचं. तसंच सिंपल पास्ट मध्ये दुसरे रूप, तर सिंपल फ्युचर मध्ये पहिले रूप. फक्त विल
आपण ॲड करणार. कंटिन्युअसमध्ये इज एम आर आणि इथे ऑज वेअर आय एन जी प्रत्यय सेम. फ्युचर कंटिन्युअसला पण सेम विल बी आय एन जी प्रत्यय. ओके, तर परफेक्टमध्ये बघा हॅव हॅज आणि थर्ड रूप आहे. इथे बघा हॅड आहे आणि थर्ड रूप आहे सेम. इथे काय आहे तर विल हॅव यूज केलाय फक्त विल हॅव आणि थर्ड रूप सेम. हॅज हॅव बीन इथे हॅज हॅड बीन इथे विल हॅव बीन. आय एन जी प्रत्यय प्लस आय एन जी प्रत्यय ते सेम. यूज बघून घ्या. एक्झाम्पल्स थ्रू तुम्हाला लगेच समजणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त आणि कुठे अडचण आली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट टॉपिकसाठी मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता टॉपिक हवा आहे. थँक्यू. बाय बाय.